हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आहे आपला फ्री ऑनलाइन शिवण क्लासचा दुसरा दिवस। तर बघा मग आपण आता क्लास सुरू केलेला आहे, तो सुद्धा मोफत। आणि ऍक्च्युली ना याआधी आपण शिवण क्लास आपल्या ह्या चॅनलवर घेतलेला आहे, पण त्याला 1.5-2 वर्ष होऊन गेलेली आहे आणि ते व्हिडिओ आपल्या आताच्या नवीन सबस्क्रायबरला सापडतच नाहीये। सो खास मी त्यामुळे त्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ताई ब्लाउज क्लास स्टार्ट करा। सो म्हणून आता हा आपला जो काही ब्लाउज क्लास आहे तर हा सुरू केलेला आहे आणि 1 दिवस झालेला आहे। आणि याआधी मी तुम्हाला जी काही बेसिक आणि महत्त्वाची स्टेप असते आपली पहिली, ती म्हणजे ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची तर ती आपण बघितलेली आहे। म्हणजेच आपण क्लासच्या पहिल्या दिवशी ब्लाउजवरून मापं घेतलेली आहे, कुठली मेजरमेंट्स लागतात, ती कशा पद्धतीने घ्यायची, वहीमध्ये कसं काय लिहून ठेवायचं, तर हे सगळं सविस्तर आपण याआधी बघितलेलं आहे। आणि एवढंच नाही तर हा जो काही क्लास आहे तर ह्या क्लासमध्ये आपण ब्लाउजचे सगळे प्रकार शिकणार आहोत। 1 टक्स असो, 4 टक्स असो, विथ क्रॉस पट्टी, विदाउट क्रॉस पट्टी, त्याचबरोबर प्रिन्सेस, बोट नेक, कटोरी, ह्या सगळे जे काही प्रकार आहेत तर हे सगळे आपण ह्या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या ब्लाउजची कटिंग, स्टिचिंग, काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स ह्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील तर त्या का होत आहेत, त्या होऊ नये त्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा क्लास करून काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि ब्लाउज शिकणं खूपच सोपं आहे। त्याचबरोबर मी जेवढं शक्य आहे तेवढं अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्ही जरी कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपले हे क्लासेसचे व्हिडिओ बघून कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, तर बघा मग आज आपण काय शिकणार आहोत, तर आज आपण कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत। तर आपण जी काही ब्लाउजवरून मापं घेतलेली आहेत तर तीच मापं टाकून आज आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटोरी किती इंचांनी वाढवायची, शोल्डर, गळा रुंदी कशा पद्धतीने घ्यायची, बाहीची मार्किंग, बाहीची घडी, बाहीची कटिंग, हे सगळं आपण अतिशय सविस्तर बघणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे कटोरी। तर जी काही कटोरी असतो तर ती आपण वाढवत असतो तर ती साईज नुसार किती इंचांनी वाढवली गेली पाहिजे, कशा पद्धतीने वाढवायची, त्याला एक्स्ट्राचा कपडा लागतो, तर हे सगळं आपण एकदम म्हणजे व्यवस्थित आणि सविस्तर बघणार आहोत। कटिंग करताना कुठल्या चुका होतात तर त्या होऊ नये त्यासाठी काय करायचं, शोल्डर बऱ्याचदा उतरतं, गळा लूज पडतो, कटोरीचा ब्लाउज जर असेल तर पुढचा गळा गोलाकार येत नाही, तर हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स येत असेल तर हे सगळे येऊ नये यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेत कटिंग करायची तर हे मी तुम्हाला आज अतिशय स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आणि तुम्ही याच पद्धतीने करून बघा, नक्कीच तुमचा ब्लाउज सुद्धा एकदम परफेक्ट असा येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला 34 साईजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल आणि ते सुद्धा परफेक्ट। ठीक आहे, चला तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। तर मग बघा इथे तुम्ही बघू शकतात की बोर्डवर मी ऑलरेडी मापे लिहून घेतलेली आहे। आणि हे बघा हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजवरून आपण मापे घेतलेली आहे। तर ह्या ब्लाउजवरून मापं कशी घ्यायची, म्हणजे जुन्या ब्लाउजवरून किंवा कस्टमरच्या मापाच्या ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची तर हे मी याआधी सांगितलेलं आहे। तर नक्कीच तुम्ही सुद्धा ते केलेलं असेल, तुम्ही सुद्धा मापं घेतलेली असेल। मी इथे बोर्डवर लिहिलेली आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्ही तुमच्या वहीवर लिहून ठेवायची आहे आणि नक्कीच तुम्ही लिहिलेली सुद्धा असणार आहे। आता आपण तीच मापं टाकून कटिंगला सुरुवात करणार आहोत, पण सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं ते म्हणजे किती मार्जिन आणि किती लुझिंग ऍड करायचं आहे आपल्याला ते। तर बघा मग आता इथे मी ही जी काही मापे लिहिलेली आहे तर त्यामध्ये आता आपण किती मार्जिन ऍड करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। कुठली मापे लागतात तर ही सगळी ऑलरेडी याआधी सांगितली आणि ती या पद्धतीने आपण इथे बोर्डवर लिहून सुद्धा घेतलेली आहे। आता बघा इथे तुम्ही बघू शकतात की जी काही ब्लाउजची उंची आहे तर ती इथे आहे 12.5 इंच। तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ऍड करायचं असतं, म्हणजे 12.5 अधिक 1। तर बघा मग टोटल किती झालेलं आहे, 13.5 इंच। तर इथे 13.5 लिहिलं, तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। त्यानंतर छातीचा 14 भाग म्हणजे 34 डिवायडेड बाय आपल्याला इथे 4 करायचं आहे, म्हणजे काय होणार आहे 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन
म्हणजे टोटल किती झालं 8 आणि 1 9 आणि ते हाफ हाफ म्हणजे 10, म्हणजे छातीची घडी इथे झालेली आहे 10. त्यानंतर कमर आहे 30, तर ते आपल्याला डायरेक्ट फिटिंगला लागणार आहे, तर तेव्हा मी सांगेल. त्यानंतर पुढचा गळा आहे 5.5, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन आणि मागचा गळा आहे 8.5, तर त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं. तुमचा जेवढा गळा असेल त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच ऍड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बाही लांबी आहे 9, तर तिथे सुद्धा अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं, तर ते किती झालं मग 9.5 इंच. त्यानंतर दंडघेर आहे 10.5, तर तो डायरेक्ट फिटिंगला लागतो. इथे शोल्डर आहे 2.5 इंचाचं, तर बघा मग 2.5 इंचाचं जे काही शोल्डर आहे त्यामध्ये आपल्याला 2.5 इंच गळारुंदी ऍड करायची असते. लक्षात राहू द्या, शोल्डर आणि गळारुंदी याची मार्किंग आपण सोबतच करतो. तर 2.5 शोल्डर, त्यानंतर 2.5 गळारुंदी आणि त्यानंतर त्यामध्ये अजून अर्धा इंच ऍड करायचं आहे, ते म्हणजे मार्जिनचे. ठीक आहे. तर बघा मी इथे गळारुंदी लिहून ठेवलं म्हणजे तुमच्या लक्षात यावं, आणि अर्धा इंचचं एम लिहून ठेवलेलं आहे. मग टोटल किती झाले 5.5, म्हणजे शोल्डर आणि गळारुंदी सोबतच. कुठे कसं टाकायचं तर ते मी पुढे सांगेलच, पण हे कॅल्क्युलेशन नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता याचा जो काही मुंडा आहे ना, तर तो किती आहे 7.5, तर तो फिटिंगचा आहे. आणि तो कसा घ्यायचा ब्लाऊज वरून, तर ते मी ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून जर कोणी बघितलेलं नसेल तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला ब्लाऊज वरून परफेक्ट मापे कशी घ्यायची ते पण कमीत कमी टाइम मध्ये, तर ते सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. तर बघा मग फायनली कोणती कोणती मापे आहे आणि त्यामध्ये कसं किती मार्जिन ऍड करायचं, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर ते सगळं आपण बघितलेलं आहे. आता आपण पेपर कटिंगला इथे सुरुवात करूयात. तर इथे मी हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे. तर तुम्ही साधा न्यूजपेपर घ्यायचा आहे. मी तो घेतला असता न्यूजपेपर, पण त्याची मार्किंग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली नसती, म्हणून मी हा प्लेन कार्डशीट पेपर इथे घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आता तो आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा, म्हणजे मग डबल लेअर मध्ये मी इथे घेतलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जर न्यूजपेपर घ्यायचा असेल तर जो न्यूजपेपर असा जॉईंट असतो ना, तर तोच यूज करायचा आहे, म्हणजे कटिंग करणं सोपं जाईल. डबल फोल्ड यासाठी की आपल्याला पुढचा आणि मागचा भाग दोन्हीही इथे सोबतच कटिंग करायचं. तर बघा बंद बाजूच्या साईडने सगळ्यात आधी आपल्याला इथे ब्लाऊजची जी काही उंची आहे त्याची मार्किंग करायची आहे. इथून टेप ठेवलेला आहे या पद्धतीने, आणि ब्लाऊजची उंची 12.5 अधिक 1 इंच मार्जिन, असं टोटल किती झालं 13 इंच. तर बघा मग इथे 13 इंचाला आपण मार्किंग करून घेऊयात. आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला साईडने सुद्धा 13 इंचाचीच मार्किंग करायची आहे, तर ती आता आपण करून घेऊयात. त्यासाठी बघा इथून टेप ठेवलेला आहे आणि 13.5 इंचाला मार्किंग करून घेऊयात. यामुळे काय होतं की आपली कटिंग तिरकी जात नाही, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मी टोटल 3 मार्किंग केलेल्या आहे उंचीच्या. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, आता वरच्या साईडला आपल्याला मी म्हटलं होतं बघा की शोल्डर आणि गळारुंदी आपल्याला दोन्ही सोबतच टाकावं लागतं, त्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. तर डायरेक्ट मी इथे 5.5 ला मार्किंग केलेली आहे. आणि त्यानंतर त्या सरळ लाईन मध्ये छातीची घडी म्हणजे 10 इंचाची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 2 मार्किंग केल्या. आता पुन्हा 10 इंचाची मार्किंग बघा आपल्याला इथे खाली सुद्धा करून घ्यायची आहे, कारण की आपली कटिंग तिरकी जायला नको यासाठी. तर बघा मी इथे 10 ला मार्किंग करून घेतली. पुन्हा इथून 13 आपली जी काही उंची आहे ना, तर ती बरोबर 13.5 येते की नाही, ती मॅच होते की नाही डॉट, तर ते चेक करायचं. तर बघा इथे ते आपले दोन्ही पण डॉट मॅच होत आहे. आता आपल्याला हे जे काही डॉट आपण इथे ड्रॉ केलेले आहे ना, तर ते जॉईन करून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने लाईन ड्रॉ करून. ठीक आहे. आणि इकडनं सुद्धा. ठीक आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आता बघा एवढा बॉक्स ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची. तर ही जी काही कटिंग आहे तर ही 34 साईजची आहे. तर 34 साईज साठी आपण जो काही मुंडा आहे तर तो 5.25 इंचाचा घेत असतो. आणि मी बघा या आधी कटोरी ब्लाऊजचा चार्ट टाकलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला 28 साईज पासून 46, 48 साईज पर्यंत गळारुंदी, शोल्डर आणि मुंडा कसा घ्यायचा, किती इंचाचा घ्यायचा, तर याचा चार्ट दिलेला आहे. तर तो चार्ट जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर तो तुम्ही बघा, आणि त्या चार्ट तुम्ही वहीमध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तो चार्ट फॉलो करून, आणि मी ही जी काही पद्धत सांगते कटिंगची तर ही फॉलो करून सगळ्या साईजची कटिंग सहजच करता यावी यासाठी. ठीक आहे. तर बघा मग मी इथे 5.25 ला मार्किंग करून घेतली. पुन्हा इथून 5.5 इंचाचं एकाच लाईन मध्ये येते की नाही ते चेक करायचं. आता या म्हणजे कटिंग करताना मी ज्या काही टिप्स सांगते हे चेक करायचं, ते चेक करायचं. तर ह्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, मग
याचा फायदा तुम्हाला परफेक्ट कटिंगसाठी होईल. जर का तुम्ही पटापट कशीही मार्किंग केली तर काही चुका होऊ शकतात. तर बघा 5.6 इकडे सुद्धा मार्किंग करून घेतली आणि आता तीन पॉइंट आपल्याला जॉईन करायचे. बघा इथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर इथून, आणि हे पॉइंट ड्रॉ केल्यामुळे काय होतं आपल्याला की आपली मार्किंग तिरकी जात नाही. याचाच अर्थ आपली कटिंग परफेक्ट येते, तिरकी वगैरे जायचे चान्सेस नसतात. त्यानंतर आता मुंड्याचं निम्म घ्यायचं. तर 5.6 निम्म किती होतं, 3 ला 1 लाईन, तर ती मार्किंग केली. त्यानंतर इथून आता आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे बघा. ठीक आहे. आणि त्यानंतर आता पुन्हा त्या 1.5 मध्येच आपल्याला अलीकडे एक इंचाची मार्किंग करायची आहे. म्हणजे 1 आणि त्याच्या पुढे अर्धा असं आपण टोटल 1.5 इंचाची मार्किंग करत असतो. तर बघा इथून मग 1 इंचाला मार्किंग करून घेतली. आता 1 इंचाची जी मार्किंग आहे तर ती आहे आपल्या पुढच्या भागाच्या मुंड्याची मार्किंग. 1.5 इंचाची जी काही मार्किंग आहे तर ती आहे आपल्या मागच्या भागाची मार्किंग. आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे पुढचा आणि मागचा दोन्ही मुंड्यांचा शेप सोबतच द्यायचा आहे. तर बघा इथून या पद्धतीने कर्व घेतलेला आहे. बरोबर 1 इंचाच्या पॉइंट मधून वरती जो काही पॉइंट आपण मार्क केला होता तिथे ती ह्या पद्धतीने अटॅच करायची आणि त्यानंतर बघा ही मागच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. म्हणजे पुढच्या मुंड्याचा 1 इंचातून गेला आणि मागच्या मुंड्याचा जो आहे तर तो 1.5 इंचातून गेला. तर अशा पद्धतीने मुंड्याची मार्किंग सुद्धा आपली इथे करून झालेली आहे. त्यानंतर आता गळ्याची मार्किंग करायची. तर बघा 2.5 इंच गळा रुंदीची इथे आपण ह्या पद्धतीने मार्किंग करून घेऊयात आणि जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं आहे. तर इथे 5.5 गळा होता अधिक अर्धा म्हणजे टोटल 6 इंचाला आपण मार्किंग केली. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग इथे ह्या पद्धतीने करून घेतली. इथून पुन्हा चेक केलेला आहे, इथूनही पुन्हा 2.5 इंच चेक करायचं आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी मी पुन्हा सांगते तुम्हाला आणि त्या तुम्ही चेक करतच मार्किंग कटिंग करायची आहे आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पान गळा घेऊ शकता, गोल गळा घेऊ शकता, कसंही घेऊ शकता. पण आता ज्यावेळेस कटोरीची मार्किंग करणार ना त्याच वेळेस आपण इथे गोल गळ्याची मार्किंग करणार आहोत. त्यामुळे मी इथे फक्त गळ्याचा बॉक्स काढून ठेवलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला बघा मार्किंग करायची आहे ती म्हणजे योकपट्टीची. ठीक आहे. तर बघा इकडच्या साईडने आता आपल्याला मार्किंग करायची आहे 3.5 इंचाची आणि इकडच्या साईडने 2.5 इंचाची, म्हणजे 1 इंचाचा फरक आहे. ठीक आहे. आणि आता हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे. आता तुम्ही म्हणाल कसे जॉईन करायचे, तर बघा इथून स्टार्टिंगनी इथून थोडासा कर्व घ्यायचा आहे आणि हा कर्व आपल्याला इथे स्ट्रेट जॉईन करायचा. म्हणजे थोडासा कर्व घेतला अर्धा इंच खाली फक्त असा आणि त्यानंतर पुन्हा सरळ स्ट्रेट 2.5 इंचाची जिथे मार्किंग होती तिथपर्यंत अटॅच करायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपली इथे क्रॉस पट्टीची मार्किंग सुद्धा एकदम परफेक्ट अशी करून झाली. काही जण याला योगपट्टी सुद्धा म्हणत असतात. आता हे झालं बघा, म्हणजे गळ्याची मार्किंग झाली, मुंड्याची झाली, आपली ही क्रॉस पट्टी सुद्धा झालेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आणि तो म्हणजे कटोरीची मार्किंग. तर कटोरीच्या मार्किंगसाठी आपल्याला 3 मार्किंग करावे लागतात आणि आता ते 3 स्टेप आहेत. तर त्यातली पहिली स्टेप आहे की योगपट्टीवर किती इंचांनी मार्किंग करायची. तर बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आहे. 34 साईज साठी आपल्याला 4.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची. तर बघा योगपट्टीवर 4.5 इंचाची मार्किंग केली. त्यानंतर दुसरी स्टेप ती म्हणजे गळ्याला वरती 1 इंचाची मार्किंग करायची आणि त्यानंतर तिसरी महत्वाची स्टेप म्हणजे बघा पहिल्या मुंड्यापासून म्हणजे पुढच्या मुंड्यापासून ह्या पद्धतीने तिरका टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला 3 मार्किंग करायचे. 2 इंचाला 1, 2.25 आणि 2.5, 2, 2.25 आणि 2.5. आता हे 3 जे पॉइंट आहे या पॉइंट मधून आपले कटोरीचा शेप जात असतो. आता कडेचे दोन्ही पॉइंट फिक्स आहे, फक्त मधला पॉइंट हा चेंज होत असतो. आता बघा इथून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि हा पॉइंट कुठल्या पॉइंट मधून जातोय जेणेकरून गोलाकार कटोरी येते. तर आपला इथे मधल्या पॉइंट मधून हा शेप गेलेला आहे. बघा एकदम परफेक्ट असा कटोरीचा आकार आपला आलेला आहे. आता या 3 पॉइंट पैकी कुठल्या पॉइंट मधून कटोरी जाईल हे डिपेंड असतं आपला गळा आणि ब्लाऊजची उंचीवर. ठीक आहे. तर इथे आपला म्हटल्याप्रमाणे 3 मार्किंग केल्या होत्या, 2, 2.25 आणि 2.5. तर 2.25 इंचाच्या पॉइंट मधून आपली कटोरीचा शेप केलेला आहे. त्यानंतर बघा इथून आता गोल गळ्याचा आकार या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे कटोरी असेल तर कटोरीला अटॅच करतच आपल्याला मार्किंग करायची आहे जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित प्रॉपर असा गोलाकार यावा यासाठी. तर या पद्धतीने आता आपली इथे कटोरीची मार्किंग सुद्धा करून झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथून या पद्धतीने टेप ठेवायचा आणि छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची. तर मी इथे 8.5 ला मार्किंग केली. 8.5 इंचाची मार्किंग आपल्याला इथे खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. बघा तर इथे सुद्धा मी करून घेते आणि आता हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करत एक
लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला किती मार्जिन आहे तर हे लक्षात यावं, यासाठीची ही स्टेप आपली खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर बघा मग या पद्धतीने मी वेगळ्या स्केच पेनने इथे लाईन ड्रॉ करून घेते आणि ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे थोडंसं ना हायलाइट करून घेते, म्हणजे तिरक्या लाईन ड्रॉ करून, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये मार्जिन कोणतं आहे आणि आपली प्रॉपर कटिंग कुठली आहे तर ते सहज लक्षात यावं. आणि ही मार्किंग केल्यामुळे काय फायदा होतो की तुम्हाला कशा पद्धतीने कुठून कटिंग करायची, कुठून फिटिंग करायची, तर हे पेपर कटिंग मध्ये बघून सुद्धा सहजच लक्षात येतं. तर बघा तिरक्या लाईन ड्रॉ करून इथे आपण हा मार्जिनचा पार्ट हायलाइट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आता ही आपली इथे मार्किंग झालेली आहे. पुढचा भाग, मागचा भाग आणि कटोरीची, ठीक आहे, योगपट्टी वगैरे सगळं इन डिटेल. आता आपल्याला मार्किंग करायची आहे ती म्हणजे बाहीची. आता बाहीची मार्किंग आपण डायरेक्ट खाली जो काही पेपर आपण उरलेला आहे ना तर त्या पेपरमध्येच इथे करून घेणार आहोत. हे बघा खालच्या पार्ट मध्ये. आता बाहीला पण डबल फोल्ड कपडा लागतो आपल्याला, फक्त एवढंच आहे की आता आपण इथे पेपर कटिंग करत आहोत. तर सगळ्यात आधी बाहीची घडीची मार्किंग करायची. तर बघा तुमची जेवढी काही छातीची साईज असेल तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि तो म्हणजे आपला बाहीची घडी. त्याच्यामध्ये मार्जिन ऍड करायचं नाहीये, म्हणजे छातीच्या चौथ्या भागात मार्जिन ऍड करायची नाहीये. ठीक आहे, तर बघा खालचं जी काही लाईन आहे तिथे आपल्याला बाहीची घडीची मार्किंग करायची असते. 34 साईज आहे, तर इथे आपल्याला बाहीची घडी जी आहे तर ती घ्यायची आहे 8.5 इंच. 8.5 34चा चौथा भाग. ठीक आहे, आणि त्यानंतर जेवढी बाही लांबी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. आता इथे आपण बाही लांबी 9 इंच लिहिलेली होती आणि ती टोटल 9.5 होती, पण कस्टमरला त्या बाहीपेक्षा थोडीशी बाही इथे कमी घ्यायची आहे. तर मग आपण आता इथे कमी बाहीची मार्किंग करून घेणार आहोत. तुमची 5-5.5 इंच सुद्धा असू शकते, 2-3 इंच सुद्धा असू शकते, किंवा कोपऱ्यापर्यंत 9-10 इंचाची सुद्धा असू शकते. ठीक आहे, तर ते तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. फक्त जी मापे आहे ती टाकायची आहे, त्याची पद्धत सेम आहे. ज्या पद्धतीने मी टाकते त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा टाकायचं आहे, फक्त मापे बदलणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही सुद्धा शक्यतो पहिल्यांदा स्वतःचाच ब्लाउज घ्यायचा आहे स्टिचिंग साठी. तर बघा मग इथून मी आता 8.5 इंचाला इथे मार्किंग करून घेते. बंद बाजूच्या साईडने बाही लांबीची मार्किंग करायची. हा पॉइंट सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे. तर बघा मग मी इथे 8.5 इंचाला मार्किंग करून घेत आहे. ठीक आहे, आता बघा अजून महत्वाचं आहे, ही जी काही मार्किंग आहे इथे केल्यानंतर आपल्याला जिथे बाहीची घडी आहे ना तर त्या लाईन मध्ये सुद्धा मार्किंग करायची आहे. तर मी तिथे सुद्धा 8.5 ला मार्किंग केली आणि पुन्हा इथून एकदा छातीची घडी चेक करायची आहे, म्हणजे आपल्याला ते पॉइंट व्यवस्थित हायलाइट करता यावी यासाठी. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने मग मी इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेते आणि वरची लाईन सुद्धा ड्रॉ करते. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच लक्षात आलं. त्यानंतर आपल्याला कॅप हाईटची मार्किंग करायची आहे. तर इथे मी 3 इंचाची कॅप हाईट घेते. बाही लांबी बऱ्यापैकी मोठी आहे, 5-5.5 असेल, 2 इंच 3 इंच असेल तर 2.5 इंचाची घ्यायची आहे. ठीक आहे, तर त्याचा चार्ट सुद्धा मी याआधी टाकलेला आहे. त्यानंतर 1 इंच बघा इथून मार्किंग केली, पुन्हा 1 इंचाची इथून आतल्या साईडने मार्किंग करायची आणि 1 मार्किंग खालच्या साईडला, म्हणजेच 1-1 इंचाच्या 3 मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायच्या आहे. बघा हे 2 पॉइंट ह्या पद्धतीने जॉईन केले आणि तो 1 इंचाचा पॉइंट आणि हा 1 इंचाचा पॉइंट ह्या पद्धतीने. ठीक आहे, आता ही जी काही तिरकी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्याचा आपल्याला इथे निम्मा घ्यायचा आहे, म्हणजे तुमचं जेवढं असेल तर त्याच्या निम्म्याची मार्किंग करायची आहे. तर बघा हे जवळजवळ 7.5 येत आहे, तर 7.5चं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा मग मी इथे मार्किंग करून घेतली. आता ते जेवढं आलेलं आहे बघा, आता 3 आणि 3 6 7 होतं, पुन्हा 2-2 म्हणजे आपण 3.25 ला मार्किंग केली. आता पुन्हा 3.25चं निम्म आपल्याला घ्यायचं आहे, 2 ला 1 लाईन कमी. पुढच्या पॉइंट पासून बघा अर्धा इंच वरती आणि इकडच्या पॉइंट पासून अर्धा इंच खाली मार्किंग करून घेतली. आणि आता बघा इथून या पॉइंट पासून पुन्हा सेंटर पर्यंत कर्व काढायचा आणि इथून पुन्हा खाली, म्हणजे एक कर्व वरती एक कर्व खाली आणि त्या कर्व मध्ये अर्धा इंचाची आपण जशी मार्किंग केली होती बरोबर त्याच पॉइंट मधून आपला हा कर्व जात आहे. तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी बाहीची मार्किंग इथे झालेली आहे. त्यानंतर बघा आता 1 लाईनचं बरोबर त्याच, म्हणजे 1 लाईन आतमध्ये मार्किंग केलेली होती का त्याच लाईन मध्ये तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली, ते आपलं मार्जिन मध्ये जाणार आहे. आणि बघा मग आता जे काही मार्जिन आहे ना तर ते सुद्धा मी इथे स्केच पेनने हायलाइट करते, म्हणजे तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी.
आता ह्या ज्या काही गोष्टी मी करत आहे तर ह्या तुम्हाला व्हिडिओ मधून लवकरात लवकर कळाव्या आणि ते सोप्या वाटाव्या, त्यासाठी हे महत्त्वाच्या स्टेप्स आहे. बघा, तर अशा पद्धतीने बाहीची कटिंग झाली आहे आणि पुढच्या मागच्या भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. कटिंग म्हणते सॉरी, मार्किंग. आता आपण ही जी काही मार्किंग केलेली आहे तर याची आपल्याला आता कटिंग करायची आहे. तर कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, कुठून कटिंग करायची, कशा पद्धतीने कटिंग करायची, तर हे सगळं आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. तर बघा, मग इथून सरळ कटिंगला सुरुवात केलेली आहे इथपर्यंत फक्त. त्यानंतर इथून स्ट्रेट आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर ती कटिंग आता आपल्याला बरोबर इथपर्यंत करायची आहे. बघा, पण जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करायचं आहे. पेपर कटिंगवर आपल्याला काहीही आता एक्स्ट्राचं घ्यायचं नाहीये. काय मार्जिन वगैरे होतं तर ते सगळं आपण आधीच कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि बघा, त्यानंतर आता हे आपण सेपरेट करून घेतलेलं आहे. त्यानंतर लगेचच कंटिन्यू आपण इथे बाहीचं पण कडेकडेने कट करून घेऊयात. ठीक आहे. आता बघा, वरचा आणि खालचा पार्ट जो होता म्हणजे बाहीचा आणि वरचा, तर तो आपण कट करून सेपरेट केलेला आहे. त्यानंतर बघा, आता ह्या पार्टचा आपल्याला सगळ्यात आधी ओपन करायचा आहे आणि सेंटर पासून कट करायचा आहे. त्याआधी आपण बघा, जो काही बॅक साईडचा मुंडा आहे ना तर तिथून कटिंग केलेली आहे. आणि बऱ्याचदा आपण चुकून आता डायरेक्ट क्रॉसपट्टी कटोरी कट करतो, तर तसं न करता आठवणीने ह्या पद्धतीने ओपन करून मध्यभागी बरोबर कट करायचा आहे. म्हणजे बघा, आपला हा मागचा भाग रेडी झालेला आहे आणि हा पुढचा. तर बघा, बॅक पार्ट मी इथे लगेच नाव लिहून ठेवते म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. त्यानंतर बघा, आता एक एक पार्ट कट करायचा. तर इथे मी क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच आता आपण इथे कटोरी सुद्धा कट करून घेऊयात. कटोरी बरोबर इथपर्यंत कट केलेली आहे. बघा, इथून व्यवस्थित सरळ आणि इथून या पद्धतीने. तर बघा, कटोरी, साइड पार्ट, क्रॉस पट्टी हे सगळं कट झालेलं आहे. तर बघा, साइड पार्टचा मुंडा कट केला पुढचा आता. ठीक आहे, म्हणजे आधी बॅक साईडचा मुंडा कट करायचा आणि त्यानंतर जेव्हा आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सेपरेट करू त्यावेळेस पुढचा पार्ट कट करायचा. ठीक आहे. आता बघा, बाहीची इथून स्ट्रेट लाईन कट केली. त्यानंतर हा कर्व कट करायचा आहे या पद्धतीने. नंतर बाही ओपन करायची आहे बघा, आणि मग इकडच्या साईडचा कर्व कट करायचा आहे. म्हणजे हा एक पुढचा कर्व होणार आणि एक बॅक साईडचा. ठीक आहे. त्यानंतर किंचितसं इथून कट करून फिश शेप सारखा शेप आपल्याला द्यायचा आहे आणि परफेक्ट अशी बाहीची इथे आपली कटिंग झालेली आहे. ठीक आहे. आता यानंतर महत्वाचा आपला पार्ट आहे तो म्हणजे कटोरी वाढवणे. तर त्यासाठी मी दुसरा वेगळा पेपर घेते कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला. तर बघा, इथून कट करून घेतलेला आहे आणि या पेपरवर आता आपण कटोरी वाढवणार आहोत. तर बघा, मग सगळ्यात आधी आपल्याला आता ह्या पद्धतीने तिरकी कटोरी ठेवायची आहे. म्हणजे जिथून सरळ पार्ट असेल ना तिथून तिरकी. त्यासाठी काय करायचं आहे, आता ही 34 साईजची कटोरी आहे. 34 साईजची कटोरी आपल्याला 1.25 इंचानी वाढवायची असते. म्हणजे 1 इंच आणि पुढे 2 लाईन. तर कुठली कटोरी किती साईजनी वाढवायची तर हे सुद्धा मी याआधी ऑलरेडी चार्ट टाकलेला आहे. तर तो चार्ट तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, इथून मी 1.25 इंचाला मार्किंग केली आणि बरोबर त्याच मार्किंगवर बघा ह्या पद्धतीने तिरकी आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही इथं कटोरी ठेवल्यानंतर वरती काहीतरी ठेवायचं, तर मी इथे कातरच ठेवते म्हणजे ती कटोरी व्यवस्थित दाबून राहील. आणि कटोरी वाढवणे म्हणजे दोन्ही साईडनी वाढवायची असते. तर बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपल्याला इथे 1.25 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. 1 आणि पुढे 2 लाईन. तर ह्या पद्धतीने इथे सुद्धा आता 1.25 इंचाला मार्किंग आपण करून घेतलेली आहे. आता या दोन्ही 1.25 इंचाच्या मार्किंग करून झाल्यानंतर पुढची स्टेप आहे. तर ती स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ती म्हणजे काय, आता आपल्याला कटोरीचा जो काही खालची स्ट्रेट लाईन असते तर ती ड्रॉ करायची असते. त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा जी काही मार्किंग केलेली आहे 1.25 इंचाची तिथून आपल्याला खाली 1/2 इंच एक मार्किंग करून घ्यायची. नीट व्यवस्थित लक्ष द्या, मी अतिशय सावकाश सांगते कारण की कटोरी ब्लाउज मध्ये कटोरी वाढवणे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. किती इंचांनी वगैरे वाढवतं ते सगळं. आता ही जे काही 1/2 इंचाचं पॉइंट आहे ना तर तिथून आपल्याला बघा तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे वरच्या कटोरीला मॅच होईल अशा पद्धतीने बघा अशी. आणि मग कटोरीच्या बरोबर जवळून जवळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि बरोबर 1.25 इंच बाहेर काढायची आहे. 0.5 इंच तरी ती आपल्या मार्किंग पेक्षा वरती झालेली आहे बघा साईडनी. ठीक आहे. इकडनं 1/2 इंच आणि तिकडनं 0.5 इंच हे दोन्ही पॉइंट लक्षात राहू द्या. बघा, इथून इथपर्यंत बरोबर लाईन ड्रॉ केलेली आहे आपण आणि ती थोडी वरती गेलेली आहे. ठीक आहे. कारण की कटोरी आपण तिरकी ठेवलेली आहे त्यामुळे जी मार्किंग केली त्यापेक्षा 0.5 इंच तरी आपली वरती होती. आता इथून पुन्हा 1.25 इंचाला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर काय करायचं, कटोरीचा जो काही गळ्याचा शेप आहे तर तो आहे तसा ड्रॉ करायचा आहे. फक्त वरती आता 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे.
ठीक आहे. आणि आता तो पॉइंट आणि इकडचा 1.25 इंचाचा पॉइंट आपल्याला मॅच करायचा आहे. 1.25 इंचाचा पॉइंट कुठला, जो थोडासा तिरका वरती आलेला आहे तो. तर बघा ह्या पद्धतीने गोलाकार जसा कटोरीचा आकार आपण देतो, सेम त्याच पद्धतीने इथे आपण हा आकार देऊन घेतलेला आहे. बघा एकदा हात ठेवल्यानंतर एकदम परफेक्ट असा गोलाकार शेप येतो, याचाच अर्थ आपला कटोरीचा आकार एकदम परफेक्ट असा आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, ही जी काही सरळ लाईन आहे ना त्याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा इथून टेप ठेवलेला आहे, तर ते जवळजवळ 8 इंच येते. तर 8च्या निम्म किती होतं, 4. तर बघा मी ते 4ला मार्किंग केली आणि आता इथून 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे. तर ही 1.5 इंचाची मार्किंग करणं प्रत्येक साईज साठी सेमच आहे. आणि इकडून एकदा चेक करायचं की दोन्ही साईडचं सेम होतंय की नाही. ठीक आहे. तर बघा किंचितचा फरक पडतोय फक्त थोडासा, तर मग मी किंचितचा हा पॉईंट थोडा इकडे घेते बघा, पण 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. ठीक आहे. आता चेक करून बघते, तर 4.5 येतं इकडून, आणि आता तिकडच्या साईडचं सुद्धा चेक करूया, तर 4.5 येतं. ठीक आहे. तर आता एकदम परफेक्ट असा सेंटर आपला आलेला आहे. आता आपण पट्टीच्या साहाय्याने ते ड्रॉ करूया. तर सगळ्यात आधी 1.5 इंचाची मार्किंग केली बघा, आणि मग त्यानंतर इथून ही एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि इकडनं ही लाईन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण कटोरीची मार्किंग झालेली आहे. म्हणजे कटोरी कशी वाढवायची हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि कटोरी वाढवायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तुम्ही कितीही नवीन शिकत असाल तरी सुद्धा ते तुम्हाला सहजच समजेल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने कटोरी वाढून झालेली आहे आता आपली. तर बघा इथे बघितलं लक्षात येईल की बरोबर आपली अशा पद्धतीने दोन्ही साईडने 1.25 इंच वाढली गेलेली आहे आणि खाली सुद्धा 1.5 इंच. तर हे सगळा पार्ट आपला कटोरीचा टक्स मध्ये जातो आणि परफेक्ट अशी आपली कटोरी नक्कीच स्टिचिंग केल्यानंतर रेडी होईल. तर आय होप सो तुम्हाला आधीच्या कटोरीपासून कटोरी कशी वाढवायची, कशा पद्धतीने वाढवायची हे लक्षात आलं असेल. बाकीची स्टेप सेम आहे, फक्त 1.25 इंचाने जी वाढवलेली आहे तर ती साईज नुसार काही 1 इंचाने, काही 1.25 आणि काही 1.5 इंचाने वाढवायची असते. तेवढं तुम्ही चार्टनुसार बघून घ्यायचं आहे. आणि मग इथून कटिंग करायची आहे. या पद्धतीने कडेकडेनेच कटिंग करायची आहे आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे आता हे कटिंग करताना काहीही आपल्याला एक्स्ट्राचं इथे घ्यायचं नाहीये, फक्त गोलाकार शेप व्यवस्थित आपला कट होईल याची काळजी घ्यायची आहे. कारण त्या गोलाकार शेपवरच आपलं सगळं डिपेंड आहे की कशा पद्धतीने आपली कटोरी रेडी होती. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट अशी कटोरी आपली इथे वाढवून रेडी झालेली आहे. त्यानंतर काय करायचं बघा, ती ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आपल्याला आणि कटोरीच्या टक्सची मार्किंग करायची आहे. तर बघा इथून आता 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आपल्याला आणि उभं जे आहे तर ते आपल्याला 2.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि बघा आता ही लाईन ड्रॉ करायची. तर हा झालेला आहे आपला टक्स. म्हणजे स्टिचिंग करताना आपण अशा पद्धतीने हा टक्स टाकत असतो. आता तीच मार्किंग बघा मी इथे छोटासा कट करते एक, आणि आता बरोबर दोन्ही साईडने कटची मार्किंग झालेली आहे आणि पट्टीच्या साहाय्याने बरोबर त्या कटच्या पॉइंट पर्यंत मी लाईन ड्रॉ केली. म्हणजे एवढा आपला हा टक्स झालेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कटोरीचा टक्स टाकायचा आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलेला असेल. तर मी हे फोल्ड करते बघा आणि कटोरी कशी रेडी होती तर ते तुम्हाला जरा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला कटोरीचा शेप किती प्रॉपर असा आलेला आहे. हे बघा या पद्धतीने टीप टाकल्यानंतर म्हणजे टक्स जेव्हा टाकू आपण तर तो या पद्धतीने रेडी होईल आणि कटोरी अशी दिसेल. तर बघा फायनली आपली एकदम परफेक्ट अशी कटोरी झालेली आहे. तर बघा मग फायनली आपली 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग झालेली आहे. बाही, कटोरी वाढवणे, साईड पार्ट, क्रॉस पट्टी, बॅक पार्ट हे सगळं. आणि मी तुम्हाला हे संपूर्ण कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त कटिंग करणंच नाही तर ते परफेक्ट कटिंग कशी करता यावी तर हे सहजच लक्षात यावी यासाठी. ठीक आहे. आय होप सो तुमच्या हे सगळं लक्षात आलेलं असेल. आणि आता फक्त राहिलेलं आहे ते म्हणजे मागचा गळा. तर बघा त्या गळ्यासाठी काय करायचं आहे, इथून 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर खालच्या साईडनी आपला जेवढा काही गळा असतो त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर बघा इथे जो काही गळा आहे ना तर तो आहे 8.5 अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 9 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे आणि आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करायचा. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कसाही असो सगळ्यात पहिले हा बॉक्स काढावा लागतो. तर इथे आता गोल गळ्याची मार्किंग कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते. इथून बघा क्रॉस मध्ये 1 इंचाला मार्किंग करायची आहे आपल्याला आणि मग आता इथून ह्या पॉइंट मधून बघा या पद्धतीने कर्व ड्रॉ करायचा आहे म्हणजे गोलाकार शेप.
ठीक आहे. तर बघा मग गोल गळ्याचा आकार आपला इथे झालेला आहे. आता मी तुम्हाला हे कटिंग करून दाखवत नाही, कारण की जर तुम्हाला एकच पेपर पॅटर्न वापरून बरेचसे ब्लाऊज शिवायचे असतील पण वेगवेगळ्या बॅकचा गळा असेल तर अशा वेळेस मग कटिंग न करणं बेटर असतं. तर मग ती ब्लाऊजवर डायरेक्ट कसं करायचं तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने बॅक पार्ट, मागचा गळा, मुंढा, कटोरी कशी वाढवायची, कसा टक्स टाकायचा, साईड पार्ट वगैरे हे सगळं आपण कटिंग स्टिचिंग अतिशय सविस्तर बघितलेलं आहे. सो तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.